हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आपण पाहतोय इश्क आणि वाईल्ड लव्ह या आपल्या लव्ह स्टोरीचा भाग 11वा. बाबांच्या त्या हाताच्या आवाजाने मायराच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळले. तिच्या हातातील फोन सटकून थेट बेडच्या बाजूला असलेल्या काचेच्या टेबलवर पडला आणि त्याचा एक मोठा आवाज झाला. खोलीमध्ये पुन्हा एकदा तीच भयान शांतता पसरली. आरशामध्ये तिने स्वतःचे विखुरलेले रूप पाहिले. तिच्या गळ्यावर कबीरच्या तप्त ओठांचे निशाण अजूनही ताजे होते आणि त्याचवेळी तिच्या पाठीवर कबीरने बिझनेसच्या मैदानात केलेला हा सर्वात मोठा खोल आणि मोठा वार होता. कबीरने तिला रात्री आपल्या मादक मिठीमध्ये असं काही गुंतवून ठेवलं होतं की तिला बाहेरच्या जगाचा विसरच पडला होता. आणि दुसरीकडे कबीरने तिच्या सिंघानिया ग्रुपच्या काही गद्दार डायरेक्टर्सला फितूर करून त्यांच्या जमिनीवरून आपल्या पोटचा रस्ता मंजूर करून घेतला होता. कबीर राणाने तिला तिच्याच घरात आणि तिच्याच ऑफिसमध्ये एकाच वेळी 4ही मुंड्या चित केलं होतं. मायराचा श्वास संतापाने वेगाने चालू लागला. तिच्या डोळ्यांमधील अश्रू आता नाहीसे झाले होते आणि त्यांची जागा एका थंड जीवघेण्या आणि धगधगत्या सुडाच्या आगीने घेतली होती. तिने आपले ओठ दाताखाली दाबले. कबीर राणा, तू माझ्या शरीरावर ताबा मिळवलास, माझ्या डायरेक्टर्सना खरेदी केलंस, पण तू सिंघानियांच्या मुलीला अजून पूर्णपणे ओळखलं नाहीस. ती स्वतःशीच पुटपुटली. तिने झटकन साडी नेसली, आपले केस घट्ट बांधले आणि ती वाड्याच्या खाली आली. दुपारचे ठीक 1 वाजले होते. राणा एंटरप्राइजेसच्या मुख्य बोर्डरूममध्ये प्रचंड मोठा जल्लोष सुरू होता. कबीर राणा मुख्य खुर्चीवर बसला होता. त्याने पांढऱ्या रंगाचा कडक शर्ट आणि त्यावर राखाडी रंगाचे ब्लेझर घातले होते. त्याच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा तोच मगरूर आणि कमालीचा डॅशिंग रुबाब होता. सर्व डायरेक्टर्स त्याचे अभिनंदन करत होते, कारण रखडलेला 1200 कोटींचा प्रोजेक्ट आता अधिकृतपणे सुरू होणार होता. तितक्यात बोर्डरूमचे मोठे काचेचे दरवाजे एका झटक्यात उघडले गेले. सर्व डायरेक्टर्सनी दचकून वळून पाहिले. समोर मायरा सिंघानिया उभी होती. तिने आज गडद काळ्या रंगाचा एक अत्यंत कडक आणि नॅचरल पॉवरफुल बिझनेस सूट घातला होता. डोळ्यांवर काळा गॉगल होता. तिच्या चेहऱ्यावर पराभवाची कोणतीही चिन्हे नव्हती. उलट एक अभेद्य रहस्यमय शांतता होती. तिच्या मागे 2 अनोळखी व्यक्ती उभ्या होत्या, ज्यांच्या हातात काही अधिकृत फाईल्स होत्या. मायरा संत आणि करारी पावलांनी चालत थेट कबीरच्या समोरील टेबलपाशी आली. तिने आपला गॉगल काढला आणि कबीरच्या तीक्ष्ण डोळ्यांमध्ये डोळे घालून पाहिले. कबीरच्या ओठांवर तेच एक उपरोधिक हसू आले. या मिसेस कबीर राणा, आज बोर्डरूममध्ये तुमचं स्वागत करायला मला खरंच खूप आनंद होतोय. काल रात्रीची थकबाकी विसरून तुम्ही इतक्या लवकर ऑफिसमध्ये पोहोचलात याबद्दल तुमचे आभार. कबीरने अत्यंत संत आणि जड आवाजात फक्त तिलाच ऐकू जाईल अशा पद्धतीने म्हटले. मायराने हलकेच हसून आपल्या हातातील एक मोठी फाईल थेट कबीरच्या समोर टेबलवर आपटली. मिस्टर कबीर राणा, मला वाटतं की तुमचा हा जल्लोष थोडा अकाली आहे. तुम्ही आमच्या त्या डायरेक्टर्सला खरेदी करून सिंघानिया ग्रुपच्या जमिनीचा रस्ता लाटलात. त्या डायरेक्टर्सचे अधिकार मी आज सकाळी ठीक 11 वाजता रद्द केले आहेत. सिंघानिया ग्रुपचा 30% शेअर्सधारक म्हणून आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून माझ्या परवानगीशिवाय कोणताही डायरेक्टर कंपनीची जमीन विकू किंवा भाड्याने देऊ शकत नाही. हा आहे बोर्डाचा नवीन ठराव. या ऐकताच बोर्डरूममध्ये एका क्षणासाठी सन्नाटा पसरला. कबीरच्या लीगल हेडने घाईघाईने ती फाईल उचलली आणि वाचू लागला. त्याचा चेहरा भीतीने पांढरा पडला. मायरा इथेच थांबली नाही. तिने तिच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तींकडे बोट दाखवले आणि म्हणाली, आणि हे आहेत नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे मुख्य प्रादेशिक अधिकारी. कबीर राणा, तुम्ही ज्या जमिनीवरून रस्ता काढत आहात त्या जमिनीच्या खालून राष्ट्रीय सुरक्षेचा एक महत्वाचा अंडरग्राउंड गॅस पाईपलाईन प्रोजेक्ट आतमध्ये घेत जात आहे. मी आज सकाळीच दिल्लीला मंत्रालयात बोलून त्या पाईपलाईनच्या सुरक्षेसाठी या संपूर्ण जमिनीला नो कन्स्ट्रक्शन झोन म्हणून घोषित करून आणले आहे. आता सांगा, तुम्ही माझ्या डायरेक्टर्सना तर खरेदी केलं, पण आता या भारत सरकारचा रस्ता कसा रोखणार? मायराचा हा वार कबीरसाठी एखाद्या अणुबॉम्बसारखा होता. तिने फक्त कंपनी पातळीवर नाही तर थेट राष्ट्रीय सुरक्षेच्या नियमांचा वापर करून कबीरचा तो नवीन रस्ताही कायमचा बंद केला होता. कबीरच्या वकिलांचे आणि फायनान्शियल हेडचे हात कापायला लागले, कारण आता हा प्रोजेक्ट पूर्णपणे अंधारात गेला होता. कबीर काही सेकंद पूर्णपणे शांत राहिला. त्याचे डोळे थोडे बारीक झाले होते आणि मायराच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिची ही अफाट बुद्धिमत्ता, तिचा हा आक्रमक आणि न झुकणारा पवित्र पाहून कबीरच्या मनातील पुरुषी युग पूर्णपणे दुखावला गेला होता.
पण त्याहून अधिक तिच्या या धगधगत्या सौंदर्याबद्दलचे त्याचे मादक आकर्षण 1000 पटीने वाढले होते. तो हळूच आपल्या खुर्चीवरून उठला. तो टेबल ओलांडून थेट मायराच्या अगदी समोर येऊन उभा राहिला. कबीरने आपले दोन्ही हात टेबलवर ठेवले आणि मायराच्या अगदी जवळ झुकत अत्यंत धीम्या, जड आणि जीवघेण्या आवाजात म्हटले, मायरा, तू थेट दिल्लीच्या मंत्रालयातून माझ्या रस्त्यावर सुरुंग लावून आलीस. खरोखरच एका पाकेसारखी खेळी खेळलीस. पण विसरू नकोस, तू वाघाच्या गुहेत जितके आत येशील तितकीच तू स्वतःला माझ्या बंधनात अडकवून घेशील. आज दिवसा तू मला हरवलं आहेस, पण आजची रात्र राणा मेन्शनमध्ये खूप जास्त धोकादायक असेल. आज रात्रीचा हिशोब खूप कडक होईल. मायरा उभी राहिली. तिने आपला काळा गॉगल पुन्हा डोळ्यांवर चढवला आणि कबीरच्या अगदी जवळ येत त्याच्या श्वासांची उष्णता झेलत ती म्हणाली, मी त्या रात्रीची वाट पाहीन कबीर राणा, पण आज दिवसा सिंघानियांचा अभिमान जिंकला आहे. असं म्हणून मायरा अत्यंत दिमाखात बोर्डरूमच्या बाहेर पडली. दोन कट्टर शत्रूंमधील हे महायुद्ध आता एका अत्यंत थरारक आणि हाय व्होल्टेज वळणावर आले होते. बोर्डरूमच्या त्या अथांग शांततेमध्ये मायराच्या हाय हिल्सचा आवाज जणू कबीरच्या साम्राज्याला दिलेले थेट आव्हान होते. कबीर तिथेच उभा राहून तिच्या जाणाऱ्या पाऊलखुणाकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा तो डॅशिंग आणि मगरूर भाव आता एका अतिशय धोकादायक शांततेमध्ये बदलला होता. त्याचे वकिलांचे आणि मॅनेजर्सचे चेहरे पांढरे पडले होते. एका रात्रीत कबीरने रचलेला डाव आणि मायराने दिल्लीच्या मंत्रालयातून थेट राष्ट्रीय सुरक्षेचा नियम आणून धुळीला मिळवला होता. सर, आता आपण काय करायचं? कबीरचा असिस्टंट थरथरत जवळ आला. गॅस पाईपलाईन आणि नो कन्स्ट्रक्शन झोन म्हणजे आपल्याला हायकोर्टात जावं लागेल. तिथून स्थगिती उठवायला किमान 6 महिने लागतील आणि परदेशी बँक 2 दिवसात निघून जाईल. कबीरने आपला ब्लेझर अत्यंत शांतपणे काढला आणि सोफ्यावर टाकला. त्याने आपले दोन्ही हात खिशामध्ये घातले आणि आरशाबाहेर पाहत हलकेच हसून म्हणाला, तिला वाटतंय की तिने रस्ता बंद केला म्हणजे राणांचा खेळ संपला. तिची ही न चुकणारी सिंघानियांची जात मला रोज रात्री वेड लावते. गाडी काढा, आज रात्रीचा हिशोब वेगळा असेल. रात्रीचे 11:15 वाजले होते. राणा मेन्शनवर पावसाने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले होते. विजांच्या कडकडाटाने वाड्याच्या जुन्या लाकडी खिडक्या थरथरत होत्या. मायरा बेडरूममध्ये उभी होती. तिने आज गडद लाल रंगाचा एक मऊ सिल्कचा कुर्ता घातला होता. तिचे लांब काळे रेशमी केस पाठीवर मोकळे सुटलेले होते. दिवसा बोर्डरूममध्ये कबीरला 4 मिनिटात केल्याचा एक प्रचंड अभिमान तिच्या चेहऱ्यावर होता. पण जशी रात्र मध्यभागाकडे सरकत होती तशी तिच्या छातीची धडधड वाढत होती. तिला ठाऊक होते की कबीर इतक्या मोठ्या पराभवाचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. तितक्यात बेडरूमचा मुख्य जड दरवाजा उघडला गेला. कबीर आतमध्ये आला. त्याने त्याचा शर्ट आधीच सैल केला होता आणि वरचे 3 बटणं उघडे असल्यामुळे त्याचे मजबूत पिळदार वक्षस्थळ त्या मंद निळ्या प्रकाशात उठून दिसत होते. त्याच्या एका हातामध्ये विस्कीचा ग्लास होता आणि डोळ्यांमध्ये एक अघोरी मादक आणि तीव्र राग धगधगत होता. तो संत आणि वजनदार पावलांनी तिच्या दिशेने येऊ लागला. मायराचा श्वास रोखला गेला. तिचे पाय नकळत मागे सरकले आणि तिची पाठ थेट बेडरूमच्या मोठ्या लाकडी खांबाला जाऊन टेकली. कबीरने तिचा मार्ग पूर्णपणे ब्लॉक केला होता. त्याने आपला ग्लास टेबलवर ठेवला आणि तो इतक्या जवळ आला की दोघांच्या शरीराची उष्णता एकमेकांना स्पर्श करू लागली. कबीरने आपले दोन्ही मजबूत हात तिच्या दोन्ही बाजूंना खांबावर टेकवले, ज्यामुळे मायरा पूर्णपणे त्याच्या छायेखाली आली. दिल्लीच्या मंत्रालयात जाऊन राष्ट्रीय सुरक्षेचा नियम आणायची बुद्धी खरोखरच अद्भुत होती मायरा. कबीरचा आवाज रात्रीच्या या सन्नाट्यामध्ये कमालीचा खोल, जड आणि घायाळ करणारा वाटत होता. त्याचा तो महागडा परफ्यूमचा सुवास मायराच्या श्वासांमध्ये मिसळत होता. तू माझ्या ड्रीम प्रोजेक्टचा रस्ता बंद केलास. खूप मोठी हिंमत दाखवलीस तू आज. कबीर, लांब राहा माझ्यापासून. मी आधीच सांगितलं होतं, तू मला रात्री या खोलीमध्ये कैद करू शकतोस, पण दिवसा बिझनेसच्या मैदानात मी सिंघानियांची मुलगी आहे. तू मला हरवू शकत नाहीस. मायराने आपल्या आवाजातला थरथराट लपवत नजरेतली आग कायम ठेवून म्हटले. कबीरने हलके हसून आपला डावा हात वर उचलला. त्याने आपला तप्त आणि कडक बोटांनी मायराच्या गालावरून बोट अतिशय हळुवारपणे फिरवले आणि नंतर तिच्या ओठांवर आपला अंगठा ठेवला. त्याचा तो मर्दानी स्पर्श होताच मायराच्या संपूर्ण शरीरामध्ये एक विजेचा करंट धावून गेला. तिचे मोठे बोलके डोळे नकळत घट्ट मिटले गेले. कबीर तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ येत म्हणाला, मी तुला आधीच सांगितलं होतं मायरा, राणा कधीच हरत नाही. तू दिवसा माझ्या बिझनेसवर जितकी वार करशील, रात्री तुझा हा गोरा चेहरा, हे थरथरणारे ओठ आणि हे सुंदर शरीर मला तितकंच जास्त वेड लावेल. तू माझा रस्ता रोखलास ना, मग आता त्याची किंमत तुला याच खांबाला टेकून माझ्या मिठीमध्ये मोजावी लागेल.
कबीरने तिची कंबर आपल्या एकाच मजबूत हाताने घट्ट पकडली आणि एका झटक्यात तिला स्वतःच्या शरीराशी घट्ट लावून घेतले. त्यांची शरीरे एकमेकांना पूर्णपणे मिसळली होती. कबीरचे ओठ थेट तिच्या थरथरत्या ओठांवर आदळले. ते चुंबन अत्यंत तीव्र, अधिकारवाणीचे आणि दोन कट्टर शत्रूच्या मनातील धगधगत्या आगीचे प्रतीक होते. मायरा सुरुवातीला स्वतःला रोखण्याचा प्रयत्न करत होती, पण कबीरच्या त्या मादक नशेमध्ये तिचे शरीर पूर्णपणे वितळून गेले होते. तिचे नाजूक हात कबीरच्या पिळदार खांद्यावर घट्ट आवळले गेले. दोन कट्टर शत्रू घराण्यांचे हे वारसदार आज रात्रीच्या काळोखात जगाचे सगळे नियम विसरून एका तीव्र आणि मादक नशेमध्ये पूर्णपणे वाहून गेले होते. पण खरी रोमांचक आणि धक्कादायक वळण पुढच्या दिवशी सकाळी येणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मायराला जाग आली तेव्हा कबीर खोलीमध्ये नव्हता. तिने आपला फोन घाईघाईने पाहिला तर तिच्या वकिलांकडून एक अत्यंत महत्त्वाचा मेसेज आला होता. तिने लगेच वकिलाला फोन लावला. मॅडम, मोठी गडबड झाली आहे. कबीर राणाने काल रात्रीच एक नवीन कायदेशीर खेळी खेळली आहे. कबीरने त्या नो कन्स्ट्रक्शन झोनच्या जमिनीच्या विरोधात कोर्टामध्ये दाद मागण्याऐवजी थेट त्या अंडरग्राऊंड गॅस पाईपलाईनची मूळ मालकी असलेल्या सरकारी उपकंपनीचे 51% शेअर्स एका रात्रीमध्ये परदेशी निधीच्या जोरावर विकत घेतले आहेत. म्हणजेच आता ती पाईपलाईनच अधिकृतपणे कबीर राणा यांच्या कंपनीच्या नियंत्रणामध्ये आली आहे. आता तो स्वतःच्या अधिकारात त्या पाईपलाईनचा रस्ता बदलू शकतो आणि त्याचा पोर्ट प्रोजेक्ट कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू करू शकतो. हे ऐकताच मायराच्या हातातील फोन बेडवर गळून पडला. आरशामध्ये तिने स्वतःचे विखुरलेले रूप पाहिले आणि तिच्या कानामध्ये काल रात्रीचे कबीरचे शब्द घुमले. या खेळाचे नियम मी रोज रात्री बदलणार आहे. कबीरने तिला रात्री आपल्या मिठीमध्ये गुंतवून दुसरीकडे तिच्या संपूर्ण खेळीचा पायाच उघडून टाकला होता. मायरा आता कबीरच्याच घरात राहून त्याच्या नव्या आणि अचाट वाराचा बदला कसा घेणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार होते. तर मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल? कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचा भाग तुमच्याकडून मिस होणार नाही. बघत रहा इश्क आणि वाईल्ड लव. चलो बाय.